नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला आता सायलीचे सत्य समोर येताना सगळ्यात मोठा ट्विस्ट आणि सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट बघावयास मिळणार आहे. अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण लवकरच आपल्यासमोर येऊन आता प्रियाने केलेले कट कारस्थान, तर त्या अगोदर आता कॉन्ट्रॅक्ट पेपर दाखवण्या अगोदरच आता सायलीला ज्या वेळेस चक्कर येते आणि चक्कर आल्यानंतर अशा कोणत्या दोन भयानक घटना घडतात, मधुभाऊ असे कोणते सत्य सांगतात आणि जेणेकरून पूर्णाईला सत्याचा कसा उलगडा होतो आणि सायली ही तन्वी असल्याच्या सत्याची खात्री होताच कल्पनाला अर्जुन आणि सायलीचे सापडलेले कॉन्ट्रॅक्ट पेपर कल्पनाने समोर आणून देखील पूर्णाजी अर्जुन आणि सायलीचे ते कॉन्ट्रॅक्ट पेपर आपल्या हातात घेऊन कशी टराटर फाडते आणि ते कॉन्ट्रॅक्ट पेपर फाडत असताना रागाने कल्पनाकडे बघत बोलव आता कल्पना भटजीला म्हणत आता अर्जुन आणि सायलीचे पूर्णाजी कसे दुसऱ्यांदा लग्न लावायचे ठरवते आणि सायली हीच तन्वी असून तीच आपली खरी नात सून. आता अर्जुन आणि सायलीचे दुसऱ्यांदा लग्न लावून आता पूर्णाजी कशी सायलीला खरी सून बनवते हे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी नकळतपणे अर्जुन आणि सायलीला दोघांनाही एकमेकांवरचे असलेले मनापासूनचे प्रेम समजलेलं असते. सायलीने जरी हिरवी साडी नेसली नसली, कारण सायलीची ती हिरवी साडी फाटल्याचे अर्जुनच्या समोर येऊन सायलीने तरीसुद्धा आपल्यासाठी हिरव्या रंगाचे थालीपीठ बनवले आणि त्यानंतर आता प्रेमाने सायली आपण जेवण केलं नाही म्हणून आपल्यासाठी उपाशीही राहिली हे आता अर्जुन समोर येऊन प्रेमाने दोघांनीही एकमेकांना आता प्रेमाचा घास भरवलेला असतो. आणि त्यानंतर मात्र आता कल्पना देखील अर्जुन आणि सायलीचा एकाच दिवशी बड्डे असल्यामुळे आता बँगलोरवरून सुभेदारांच्या घरी येऊन कल्पनाने सगळ्यांना मोठे सरप्राईज दिलेले असते. कल्पना येताच आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि उद्याचा दिवस मी कसा विसरेन, अगं माझ्या अर्जुनचा आणि सायलीचा आता वाढदिवस आहे, त्यासाठी तर मी कुणाला काही न सांगता डायरेक्ट फ्लाईटचे तिकीट आता बुक करून घरी आल्याचे कल्पना सांगते. तेव्हा आता सगळेजण अर्जुन आणि सायलीच्या बड्डेच्या तयारीला सुरुवात करतात. प्रताप म्हणतो की बघा ना काय योगायोग आहे मधुभाऊ, सायलीचा सुद्धा वाढदिवस आणि अर्जुनचाही सुद्धा वाढदिवस एकाच दिवशी असतो. मधुभाऊ म्हणतात की खरंच हा खूपच मोठा योगायोग म्हणायला हवा. आणि त्यासाठी आता अर्जुन सायली सगळेजण आता घरामध्ये असताना आता कल्पना, प्रताप, अश्विन सगळेजण अर्जुनच्या बड्डेची तयारी करतात आणि रात्री 12 वाजता बरोबर अर्जुन आणि सायलीला बाहेर बोलवायचं आणि 12 वाजता बरोबर अर्जुन आणि सायलीच्या हाताने केक कट करायचा असे आता सगळ्यांनी ठरवलेलं असतं. ठरल्याप्रमाणे आता सगळी तयारी होताच इकडे अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये असतात. 12 वाजायला 5 मिनिटे कमी असताना कल्पना आता अर्जुन आणि सायलीला हाका मारते आणि आता दोघेही आता आईने कशाला हाक मारली यासाठी खाली येतात. तर आता समोर टेबलवरती केक ठेवलेला असतो, लाईट माळा लावलेल्या असतात, सगळा टेबल फुग्यांनी आणि कॅन्डल लाईटने सजवलेला असतो. ते बघून आता अर्जुन आणि सायली अवाक होतात. तर लगेचच कल्पना पुढे येत म्हणते की अरे बघताय काय, आज तुमचा बड्डे ना आणि बरोबर 12 वाजता केक कट करायचा, तुमच्या लक्षात आहे की नाही. तेव्हा आता आपला उद्या वाढदिवस आहे हे आता अर्जुन सायलीच्या ध्यानात आलेलं असतं आणि दोघांनाही खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने आता दोघेही केक कट करतात. तर सगळे आता हॅपी बर्थडे अर्जुन सायली असे म्हणत अर्जुन आणि सायलीला विश करतात.
आणि आता तोच बड्डे, तो क्षण, तोच प्रसंग, हे सगळं आता सायलीच्या डोक्यामध्ये येऊन त्याच वेळेस सायलीचं डोकं गरगर फिरू लागतं आणि सायलीला चक्कर येऊ लागते. कारण प्रत्येक बड्डेला सायलीला 22 वर्षापूर्वीची ती घटना, लहानपणीची घटना आठवत असते आणि त्यामुळे सायलीचे डोकं गरगर भिंगून तिला चक्कर येत असते. प्रत्येक वाढदिवसालाही असंच होत असतं आणि ठरल्याप्रमाणे, नेहमीप्रमाणे याही वेळेस आता सायलीला चक्कर येऊन सायली सोप्यावर पडलेली असते. तेव्हा आता सगळेजण घाबरलेले असतात. पटकन आता विमल ही अर्जुनला पाणी आणते. तर आता अर्जुन हा सायलीच्या तोंडावर पाणी मारतो. तर आता पटकन अर्जुन आता सायलीला बेडरूममध्ये घेऊन जात अश्विन आता सायलीला तपासतो. आणि आता सायलीला फक्त नॉर्मल चक्कर आली हे अश्विनच्या लक्षात येऊन आता तोपर्यंत सायली शुद्धीवर आलेली असते. पण प्रत्येक बड्डेला सायलीला चक्कर कशी येते याचा आता प्रश्न पूर्णाई, कल्पना सगळ्यांनाच पडलेला असतो. पूर्णाई म्हणते की मधुभाऊ, अहो प्रत्येक बड्डेला सायलीला चक्करच येते. मधुभाऊ म्हणतात की सायली साऊबाळ ज्या वेळेस आश्रमात होती ना, लहानपणापासून तिला तिच्या वाढदिवशी असंच काहीतरी चक्कर येऊन आता तिचं डोकं गरगरतंय आणि एकाही वाढदिवसाला तिच्यासोबत असं झालं नाही, हे असं कधीच झालं नाही. आणि सायलीने आता चक्कर येताच आई मला इथेच थांबायचं आहे, आई बाबा मला इथे थांबून द्या ना, असे आता तिच्या तोंडातून शब्द निघालेले असतात. तेव्हा आता हे काय आहे. तर आता मधुभाऊ म्हणतात की अन्नपूर्णा मॅडम, जेव्हा या दिवशी सायली मला मंदिरात रडत येऊन रात्री 10 वाजता सापडली होती, तेव्हा आता याच दिवशी मी सायलीचा बड्डे सेलिब्रेट करतोय. तेव्हा ती सुद्धा रडत होती आणि प्रत्येक बड्डेला ती असंच बोलते. नक्की हे सगळं काय लॉजिक आणि काय ट्रिक आहे तेच काही कळत नाही. आणि त्याच वेळेस आता हुशार धूर्त पूर्णाजी विचार करत असते आणि तन्वीची प्रत्येक गुण ह्या सायलीमध्ये आणि प्रत्येक वाढदिवसाला ही सायली तिच्या तोंडाने असं का गुणगुणते, असं का पुटपुटते. आणि अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशीच सायली ही मधुभाऊला सापडली होती आणि याच दिवशी सायलीचा देखील वाढदिवस कसा, हे सगळं काय आहे, हे हा कोणता संकेत आहे. तन्वीचा ज्या दिवशी वाढदिवस त्याच दिवशी सायलीचा वाढदिवस. तन्वीच्या जशा सवयी तशा सायलीच्या सवयी, असे आता पूर्णाजी ही बेडरूमवरती आता असलेल्या सायलीकडे बघत विचार करत असते. आणि आता अश्विनने सायलीला तपासलेले असते. सायली आता बेडरूमवर झोपलेली असते आणि त्या क्षणी पूर्णाईची नजर सायलीच्या पायाकडे जाऊन सायलीच्या पायावरचं ते तुळशीपत्र आता पूर्णाईसमोर आलेलं असतं. आणि त्या क्षणी पूर्णाईने तोंडाला हात लावून पूर्णाईला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि सायलीच्या पायावरील ती तुळशीपत्राची खूण बघताच सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा झटकन पूर्णाईला आता उलगडा झालेला असतो. पण हुशार पूर्णाजी मात्र आता ते सत्य कोणासमोरही बोलत नाही आणि दाखवलेलंही पूर्णाईने नसतं. इकडे आता सायली ही नेहमीप्रमाणे एकदमच आता ठीकठाक होते. तर आता अर्जुन आता दुसऱ्या दिवशी दोघांचाही बड्डे असल्यामुळे अर्जुनने ठरवलेले असते की सायलीला आज डिनर डेटसाठी घेऊन जायचे आणि त्या क्षणी आपण सायलीला प्रपोज करायचं. तेव्हा आता अर्जुन आणि सायली दोघेही ठरल्याप्रमाणे आता एका हॉटेलमध्ये डिनर डेटला जातात. तर आता अर्जुनने आता डिनर डेटची सगळी तयारी केलेली असते आणि लगेच अर्जुनला आता सगळ्यात मोठं सरप्राईज देऊन, सगळ्यात मोठी आता प्रेमाची अनाऊन्समेंट करून एक वेगळ्या प्रकारचं सायलीला प्रपोज करायचं असतं. आणि त्यासाठी अर्जुनने आता सगळ्यात भारी रेस्टॉरंट बुक करून सायलीला तिथं बोलावलेलं असतं. आणि सायली आता तिथे येताच टेबलवर अर्जुनची वाट बघत बसलेली असते. त्याच वेळेस अर्जुन हा सगळ्या तयारीनिशी तिथे येतो आणि तुम्ही आल्या मिस सायली असे म्हणत अर्जुन सायलीजवळ येतो आणि म्हणतो की सायली, मला तुम्हाला माझ्या मनातलं काहीतरी सांगायचं आहे. तर सायली म्हणते की अर्जुन सर, मलासुद्धा माझ्या मनातलं काहीतरी महत्त्वाचं तुम्हाला बोलायचं आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, अगोदर
तर मी सांगतो. तर सायली म्हणते सांगा. आणि लगेच आता अर्जुन त्याच्या प्रेमाची कबुली देत सायलीला म्हणतो की मिसेस सायली, माझं तुमच्यावरती खूप मनापासून प्रेम आहे, मला तुम्ही खूप आवडता. आणि असे म्हणत आता सायलीकडे बघत अर्जुनने त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. तर सायलीसुद्धा खूप खुश होऊन अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, मला सुद्धा हेच सांगायचं होतं आणि मला देखील तुमच्यावरती मनापासून खूप प्रेम झालेलं आहे. तेव्हा आता दोघांनीही आपापल्या प्रेमाची कबुली देऊन दोघेही खुश झालेले असतात. इकडे आता मात्र कल्पना काहीतरी कामासाठी आता अर्जुन आणि सायलीच्या बेडरूममध्ये आलेली असते. इकडे आता अर्जुनचे कपाट आता योगायोगाने उघडेच असते. अर्जुन आणि सायलीने ते लॉक केलेले नसतं. तेव्हा आता ते कल्पना तिला पाहिजे असलेली वस्तू शोधत असताना कपाट उघडते आणि त्या कपाटात आता अखेर कल्पनासमोर ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलेली, पेपर असलेली, इम्पॉर्टंट फाईल नावाने असलेली फाईल आता समोर येते. आणि ती फाईल आता कल्पना उघडून बघते आणि त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याचं कल्पनासमोर आलेलं असतं. जेव्हा कल्पना ते पेपर्स वाचते त्याच वेळेस कल्पनाच्या काळजाचा ठोका चुकून कल्पनाने जसा विचारही केला नव्हता ते आता कल्पनासमोर येऊन कल्पनाला सगळ्यात मोठा धक्का बसून रागही आलेला असतो. अर्जुन आणि सायलीने आपल्याला फसवले, आपला विश्वासघात केला आणि खोटे लग्न करून सायलीसोबत अर्जुनने सायलीला या घरात आणले, हे सत्य आता कल्पनाला समजलेलं असतं. आणि रागाने कल्पना ते कॉन्ट्रॅक्ट पेपर घेऊन आता खाली येते. आणि खाली आलेली कल्पनाला आता राग आलेला असतो आणि रागाने कल्पनाने आता सगळ्यांना बोलावून आता ते कॉन्ट्रॅक्ट पेपर आता सगळ्यांसमोर म्हणजे प्रताप पूर्णाई सगळ्यांसमोर आणून अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलेलं दाखवलेलं आणि सांगितलेलं असतं. तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता अर्जुन आणि सायली यांचा बड्डे असल्यामुळे प्रियासुद्धा तिथे आलेली असते. अस्मिता आणि प्रिया आता कल्पनाने ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर अखेर पूर्णाईसमोर आणले त्यामुळे त्यांना खूप आनंद झालेला असतो. आणि आता ते अर्जुन आणि सायली येण्याची वाटच बघत असतात आणि मजा बघत असतात. आता अर्जुन सायलीची वाट लागणार आणि सायलीला या घराबाहेर जावं लागणार असा विचार करून प्रिया तर खूप खुश झालेली असते. आणि त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायली प्रेमाची कबुली देऊन डिनर डेटवरून घरी येतात. आणि घरी आल्या आल्या दरवाजात येताच कल्पना आता अर्जुन आणि सायलीकडे बघते आणि रागाने म्हणते की थांबा, आत येऊ नका. तेव्हा आता लगेच अर्जुन सायली हे कल्पनाकडे बघतात. तर कल्पना रागावलेली बघून दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. ताबडतोब कल्पना पुढे ते कॉन्ट्रॅक्ट पेपर आता अर्जुनकडे देत म्हणते की हे काय आहे अर्जुन, आणि तुम्ही दोघांनी आम्हाला फसवलं, आमचा विश्वासघात केला. या सायलीला खोटं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून तू सुभेदारांच्या घरी आणलं, खोटं सायलीसोबत लग्न केलं, आम्हाला फसवलं. तेव्हा तुला आता या घरात येण्याचा काहीही अधिकार नाही आहे आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही या घरातून चालते व्हा. असे म्हणत त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सगळे पेपर्स आता अर्जुन आणि सायलीच्या तोंडावर कल्पनाने फेकून दिलेले असते. आणि ते बघताच आता दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन आणि सायली पुढे येत आता कल्पनाला म्हणतात की आई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय आणि मी तेच तुझा गैरसमज आता दूर करतोय. कल्पना म्हणते काहीही बोलू नकोस आणि काहीही सांगू नकोस, सांगण्यासारखं काही राहिलं नाही अर्जुन. तर लगेच पूर्णाजी म्हणते की अगं कल्पना, पण त्याला बोलू दे ना, तो काय म्हणतोय ते ऐकून तरी घे. कल्पना म्हणते की पूर्णाजी आता ऐकायचं तरी काय राहिलंय. तेव्हा पूर्णाजी म्हणते की थांब, त्याला बोलू देत. तर लगेचच अर्जुन म्हणतो की खरं आहे मम्मा, आम्ही दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं. तेव्हा ते ऐकून सगळेजण आता अर्जुन सायलीकडे बघू लागतात. तर आता अर्जुन म्हणतो की पण त्याचं कारण तुम्हाला माहीतच असेल, कारण मला तन्वीवरती प्रेम नव्हतं आणि तन्वीसोबत लग्न करायचं नव्हतं, म्हणून काहीही करून मला हे लग्न थांबवायचं होतं. तर इकडे सायली म्हणते की
माझे मधुभाऊला त्यावेळेस अटक झाली होती आणि काहीही करून मला मधुभाऊंना सोडवायचे होते. तेव्हा अर्जुन सरांनी मला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या अटीवरती मधुभाऊंना सोडवण्याचे कबूल करून माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले होते. पण आई, मी तुम्हाला सांगते की 1.5 वर्षानंतर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर मी इथून जाणार होते. पण या घरात लग्न करून आले, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आले. पण या घरात मी प्रेमाने कधी, तुमच्या प्रेमाने मला कधी जिंकलं ते कळलंच नाही. या घरात तुम्ही मला भरभरून माया दिली, प्रेम दिलं आणि हे घर स्वर्ग आहे असं मला वाटलं आणि याच घराने मला जी प्रेम आणि माया दिली. अर्जुन सरांनी देखील मला प्रेमाच्या मायाने जपलं, आधार दिला आणि सगळ्या काही मर्यादा त्यांनी आता जपून ठेवल्या आणि म्हणून आता आम्हाला दोघांनाही एकमेकांवरती प्रेम झाले आहे आणि दोघांनी आम्ही एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. तर आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली आता कधीही आपलं घर सोडून जाणार नाही आणि आम्ही दोघं खरोखर एकमेकांवरती प्रेम करतोय मम्मा. ते ऐकून आता पूर्णाजीला खूप आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी आता पुढे येते कॉन्ट्रॅक्ट पेपर. आता हातात घेत पूर्णाजी आता कल्पनासमोर येते आणि कल्पनासमोर अर्जुन आणि सायलीकडे बघत टराटर ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फाडून टाकत पूर्णाजी आता कल्पनाला म्हणते की कल्पना, कळलं ना आता तुला सत्य, आणि आता बोलव भटजीला. मला माझ्या नातवाचं आणि माझ्या नातसुनाचं दुसऱ्यांदा खरोखरचं लग्न लावायचंय आणि तेही सुभेदारी थाटामाटात. ते ऐकून आता प्रियाची बोलतीच बंद झालेली असते आणि सरकलेली असते ती प्रियाच्या पायाखालची जमीन आणि कल्पनाने तर तोंडाला हात लावलेला असतो. सगळेजण अवाक झालेला असतात आणि पूर्णाईने हा असा वेगळा डिसिजन कसा काय घेतला यामुळे सगळ्यांना अचंबा वाटलेला असतो. पण आता खरी नातसून हीच माझी सायली असे आता पूर्णाजीने म्हणतात. पूर्णाजीने नातसुनाचा तन्वीचा मान आता सायलीला दिलेला असतो. तेव्हा आता अर्जुन सायलीचं दुसऱ्यांदा पूर्णाजी कसे सुभेदारी थाटामाटात लग्न लावते आणि प्रियाचा खेळ आता रविराजला बोलावून खरे सत्य सांगून कसा पूर्णाजी संपवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.